अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आजच्या या तुमचं जीवन बदलणाऱ्या संदेशामध्ये सर्वांचं स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज जर तुम्ही हा आवाज ऐकत असाल तर समजा काहीतरी बदलण्याची वेळ आली आहे. कारण प्रत्येक वेदना कायमची नसते, पण प्रत्येक वेदनेच्या मागे स्वामी समर्थांचा एक संकेत नक्कीच दडलेला असतो. तुम्ही खूप दिवसांपासून थांबून आहात ना, उद्या काहीतरी चांगलं होईल असं म्हणत, पण तो उद्या अजून आलाच नाही. ऐका, स्वामी समर्थ भक्ताला कधीच सोडत नाहीत, पण भक्ताने स्वतःला सोडू नये ही त्यांची पहिली अट आहे. स्वामी भक्तांनो, तुमच्या हातून जे काही निसटत जात आहे, अनेक लोकांनी तुमची साथ सोडली आहे, पण एक गोष्ट अजून तुटलेली नाही, तुमचा आणि स्वामींचा संबंध. आणि तो संबंध जर जिवंत असेल तर चमत्कार उशिरा होऊ शकतो, पण होणार हे नक्की. लक्षात ठेवा, स्वामी समर्थ संकट काढून टाकण्याआधी भक्ताच्या मनातून भीती काढून टाकतात, कारण भीती गेली की अर्धी लढाई जिंकलेली असते. स्वामी भक्तांनो, आज स्वतःला विचारा, मी खरोखर स्वामींवर विश्वास ठेवतो का, की फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी देवावर प्रेम करतो, फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी देवाची भक्ती करतो? असं तर नाही ना. म्हणून परिस्थिती कशी असू द्या, देवावरचं प्रेम कमी होऊ देऊ नका. आज दुःख आहे म्हणून देवाची सेवा करू नका, आज संकट आलं आहे म्हणून देवाचा दावा करू नका. तर चांगले आणि वाईट दोन्हीही प्रकारच्या दिवसांमध्ये परमेश्वरावर मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. स्वामी भक्तांनो, आजचा हा चमत्कारिक संदेश तुम्ही मन लावून शेवटपर्यंत नक्कीच ऐका. चॅनलवर नवीन असाल तर रोज अशाच प्रकारचे स्वामींचे दिव्य संदेश ऐकण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश ऐकत राहा. स्वामी समर्थ परीक्षा घेतात, पण भक्तांचा अपमान कधीच करत नाहीत. ते वाट बघतात भक्त कधी पूर्ण समर्पण करतो त्याची. आणि जेव्हा भक्त म्हणतो, स्वामी आता सर्व काही तुमच्यावर सोपवलं आहे, तेव्हाच अदृश्य शक्ती कामाला लागते. चमत्कार हा कधीच मोठ्या आवाजात होत नाही, चमत्कार हा शांतपणे घडतो. फोन येतो, नवीन मार्ग सापडतो, डॉक्टर अचानक पेशंटला वेगळी बातमी देतात. अशा प्रकारे चमत्कार होतो आणि आपण म्हणतो की हा सर्व योगायोग आहे, परंतु हा योगायोग नाही, तर स्वामींनी तुम्हाला केलेला स्पर्श आहे. आज उशीर करू नका, तुमचं मन स्वच्छ करा, शंका सोडा, भीती सोडा, नकारात्मक विचार सोडा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐका. कारण स्वामी समर्थांची कृपा दुबळ्या मनावर कधीच टेकत नाही, ती विश्वासू मनात फुलत जाते. तुम्ही एकटे नाही, तुमची लढाई दिसली नसली तरी स्वामी समर्थ सर्व काही बघत आहे. आजपासून एकच ठरवा, परिस्थिती कशीही असो, मी तुटणार नाही, मी शंका करणार नाही, मी नाम सोडणार नाही. आणि मग बघा, जिथे सर्व रस्ते बंद वाटतात तिथे अचानक एक नवीन रस्ता खुला होतो. कारण जेव्हा फक्त हार मानत नाही तेव्हा स्वामी समर्थही शांत बसत नाहीत. म्हणून कमेंट्स बॉक्समध्ये टाईप करा, स्वामी मला शक्ती द्या, स्वामी मला विश्वास द्या आणि योग्य वेळेवर स्वामी तुमचा मला चमत्कार दाखवा. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराज नक्कीच तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोचवण्यासाठी तुम्हाला मदत करतील. जेव्हा आयुष्याच्या रणांगणात तुम्ही एकटे उभे राहता आणि चारही बाजूंनी पराभवाची सावली दिसू लागते, तेव्हा लक्षात ठेवा, स्वामी समर्थ तुमच्या भीतीकडे पाहत नाहीत, ते तुमच्या दडलेल्या अजून न उलगडलेल्या शक्तीकडे पाहत असतात. स्वामी समर्थांची कृपा म्हणजे वादळं थांबवणारी शक्ती आहे आणि त्या वादळातून तुम्हाला न डगमगता चालण्याची अदृश्य ताकद आहे. तुमचं संकट जितकं मोठं असेल तितकी स्वामींची योजना त्याहून मोठी असते. कारण स्वामी भक्ताला फक्त संकटातून बाहेरच काढत नाही, तर त्या संकटांमध्ये स्वामी भक्ताला घडवत असतात. ज्या क्षणी तुम्ही म्हणता आता माझ्याकडून काहीच होत नाही, त्या क्षणी स्वामी म्हणतात आता माझ्याकडून सगळं काही होईल. अंधार कायमस्वरूपी नसतो, पण अंधारात घेतलेलं स्वामींचं नाम आयुष्यभर उजेड देत राहतं. स्वामी समर्थ भक्ताची परीक्षा घेतात, ते त्याला तोडण्यासाठी नाही, तर
त्याच्या आत्मविश्वासाला इतकं धारदार बनवण्यासाठी की जग त्याच्याकडे आदर्श नजरेने पाहू लागेल. जग तुमचं मोजमाप पैशाने, यशाने किंवा अपयशाने करेल, पण स्वामी तुमचं मोजमाप फक्त तुमच्या विश्वासाने करतात. जर तुमच्यावर संकट आलं असेल तर ती तुमच्यासाठी शिक्षा नसते, ती स्वामींची शांत तयारी असते, जिथे ते तुमच्यासाठी मोठं दार उघडण्याआधी छोटं दार बंद करतात. स्वामी समर्थांच्या कृपेवर चालणारा माणूस कधीच घाई करत नाही, कारण त्याला माहीत असतं की योग्य वेळ हीच सर्वात मोठी चमत्काराची सुरुवात असते. तुम्ही किती वेळा पडला याची गणना स्वामी करत नाहीत, पण प्रत्येक वेळी उठताना तुम्ही स्वामींचं नाम घेतलं का हे परमेश्वर बघत असतात. भीती ही मनाची निर्मिती असते, पण श्रद्धा ही आत्म्याची शक्ती असते. आणि स्वामी समर्थ आत्म्याच्या बाजूने उभे असतात. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा स्वामी समर्थ खिडकीच उघडत नाही तर पूर्ण भिंतच हटवतात, जेणेकरून तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत अलगदपणे पोचू शकता. तुम्हाला जे गमवावं लागलं ते कदाचित तुमच्यासाठी योग्य नव्हतं, कारण स्वामी समर्थ भक्तासाठी कधीच अपूर्ण योजना करत नाहीत. स्वामींच्या नामात एक अशी ऊर्जा आहे की जी थकलेल्या मनाला आशा देते, तुटलेल्या मनाला आधार देते आणि हरलेल्या मनाला पुन्हा लढण्याची जिद्द देते. ज्याच्या पाठीशी स्वामी समर्थ असतात त्याच्या विरुद्ध उभं राहणारं संकट कितीही मोठं असलं तरी ते शेवटी संपतंच. स्वामी समर्थांची कृपा कधीच तुमच्या जीवनामध्ये आवाज करत नाही. स्वामींची कृपा शांतपणे आयुष्याचा मार्ग बदलते आणि तुम्हाला कळतं तेव्हा सर्व काही आधीच बदललेलं असतं. म्हणूनच स्वामी समर्थ महाराजांची कृपा ही भक्तांच्या आयुष्यामध्ये नकळतपणे होत असते. स्वामी भक्तांनो, आपल्याला स्वामींकडे लगेचच त्यांच्या कृपेची मागणी करायची आहे. म्हणून स्वामी भक्तांनो, लगेचच कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माझ्यावर कृपा करा असं नक्कीच टाईप करा. स्वामी भक्तांनो, तुमच्या आयुष्यात जे उशिरा येतं ते बहुतेक वेळा अधिक स्थिर आणि कायमस्वरूपी असतं, कारण स्वामी समर्थ घाईत आशीर्वाद देत नाहीत, ते योग्य वेळीच देतात. परिस्थिती तुम्हाला कमकुवत बनवू शकते, पण स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्ही आतून इतके मजबूत होता की जगाला तुमचा बदल दिसू लागतो. तुम्ही आज निराश असाल तर समजा उद्याच्या चमत्काराची पायाभरणी आजच सुरू झाली आहे. स्वामी समर्थांच्या भक्तांनो, शेवटी एक वाक्य स्वामींनी आपल्याला सांगितलं आहे की जेव्हा आपण जीवनामध्ये जे कुठलंही कर्म करतो त्या कर्मामध्ये जर आपण दुसऱ्याचं वाईट करत असू तर आपल्या जीवनाचा शेवट हा नक्कीच असतो. स्वामी समर्थ भक्ताच्या आयुष्यात चमत्कार करतात तेव्हा ते फक्त समस्या सोडवत नाहीत, तर ते भक्ताला स्वतःच्या शक्तीची जाणीवसुद्धा करून देतात. म्हणून आपल्यामध्ये किती शक्ती आहे हे परमेश्वराने आपल्याला सांगितलं आहे, मात्र आपण त्याचा गैरफायदा कधीही घ्यायचा नाही. जीवनामध्ये कुठलंही कर्म करताना इतरांना त्रास होणार नाही, इतरांना दुःख होणार नाही याची काळजी नक्कीच घ्यायची. जीवनाच्या गर्दीत जेव्हा प्रत्येकजण आपल्या स्वार्थासाठी धावत असतो आणि तुमच्याकडे कोणाला पाहायलासुद्धा कुणाकडे वेळ नसतो, तेव्हा स्वामी समर्थ मात्र शांतपणे तुमच्या श्वासातही साथ देत असतात. कारण स्वामींची कृपा ही गर्दीवर अवलंबून नसते, ती तुमच्या श्रद्धेवर उभी असते. तुमच्यावर आलेलं प्रत्येक संकट हे तुमच्या अपयशाचं चिन्ह नसतं, ते स्वामी समर्थांनी तुमच्या अंतरंगातील सुप्त शक्ती जागी करण्यासाठी दिलेलं एक मौन आव्हान असतं. जेव्हा परिस्थिती तुम्हाला एका कोपऱ्यात उभं करते आणि मार्ग संपल्यासारखं भासवते, तेव्हा लक्षात ठेवा, स्वामी समर्थ मार्ग दाखवत नाहीत, तर ते तुमचा मार्ग तयार करण्याची ताकद तुमच्या मनामध्ये तयार करतात. म्हणून लक्षात ठेवा, स्वामी फक्त तात्पुरती मदत करत नाहीत, तर आयुष्य बदलवणारी मदत आपल्याला करत असतात. स्वामी समर्थांची कृपा ही चटकन दिसणारी चकाकी नसते, ती हळूहळू आयुष्याला स्थिरता देणारी, मनाला शांतता देणारी आणि आत्म्याला अढळ विश्वास देणारी
दिव्य अशी प्रक्रिया असते तुमच्या आयुष्यात. उशीर होत असेल तर घाबरू नका, कारण स्वामी समर्थ जे देतात ते घाईत देत नाहीत. ते काळाच्या कसोटीवर टिकेल असंच देतात. जग तुम्हाला तुमच्या चुकांसाठी दोष देईल, पण स्वामी समर्थ तुमच्या प्रयत्नांकडे पाहतात आणि प्रयत्न करणाऱ्या भक्ताचा पराभव ते कधीच होऊ देत नाहीत. तुम्ही किती थकलात तरी नाम सोडू नका, कारण शरीराची शक्ती संपली तरी श्रद्धेची शक्ती मात्र संपत नाही. आणि श्रद्धा जिवंत असेल तर स्वामी समर्थांचा चमत्कार दूर नसतो. तुमच्या आयुष्यातील काही दारं बंद झाली असतील तर त्यासाठी दुःखी होऊ नका. कदाचित ती दारं तुमच्यासाठी नव्हतीच, कारण स्वामी समर्थ तुमच्यासाठी ज्या दाराची तयारी करत आहेत ते अधिक विस्तीर्ण आणि सुरक्षित असतं. भीती मनाला कमकुवत करते, पण स्वामी समर्थांवर ठेवलेला विश्वास मनाला इतकं सबळ करतो की संकटसुद्धा तुमच्यासमोर लहान वाटू लागतात. जेव्हा तुम्ही म्हणता मी एकटा आहे, तेव्हा थोडं थांबा आणि स्वतःला विचारा, ज्यांच्या नामाने तुम्ही दिवसाची सुरुवात करता ते स्वामी समर्थ तुमच्यासोबत नसतील का? स्वामी समर्थ भक्ताला सुख देण्याआधी त्याला धैर्य देतात, कारण धैर्य असेल तरच सुख टिकतं आणि धैर्य नसेल तर सुखही ओझं बनतं. स्वामी भक्तांनो, सुख म्हणजे काय? तर सुख म्हणजे खूप सारा पैसा कमवणं नाही, तर सुख म्हणजे रात्री समाधानाची गाढ झोप घेणं, रोज उठल्यानंतर चेहऱ्यावर तेज असणं, रोज उठल्यानंतर परमेश्वराची आराधना करणं, आपल्या कुटुंबासोबत मौल्यवान वेळ व्यतीत करणं, हे तर खरं सुख आहे. तुमच्या डोळ्यातील अश्रू व्यर्थ जात नाहीत. प्रत्येक प्रामाणिक वेदना स्वामी समर्थांच्या चरणी पोचते आणि योग्य वेळी तीच वेदना कृपेच्या रूपात परत येते. स्वामी समर्थांची खरी भक्ती म्हणजे संकट नसताना देवाचं नाव घेणं नाही, तर संकटाच्या मध्यभागी उभं राहू नये. स्वामींच्या नामावर अडळ राहणं होय. ज्याच्या मनात शंका कमी आणि श्रद्धा जास्त असते त्याच्या आयुष्यात चमत्काराला उशीर होऊ शकतो, पण तो टळत नाही. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक विलंब हा नकार नसतो, कधीकधी तो स्वामी समर्थांनी दिलेला संरक्षणाचा कवच असतो, जो तुम्हाला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून थांबवतो. स्वामी समर्थ तुम्हाला तात्पुरता दिलासा देत नाहीत, तर ते तुम्हाला कायमस्वरूपीचं बळ देतात. आणि ते बळ इतकं खोलवर असतं की तुम्ही संकटातही ताठ उभे राहू शकता. जगातल्या प्रत्येक यशामागे मेहनत असते, पण जेव्हा त्या मेहनतीला स्वामी समर्थांच्या कृपेची साथ मिळते तेव्हा ते यश केवळ वैभव नसतं, ते समाधान बनतं. तुमच्या आयुष्याचा प्रवास कदाचित संत वाटेल, पण स्वामी समर्थ संत गतीतही भव्य परिणाम घडवतात, कारण त्यांची योजना मानवी घाईवर चालत नाही, तर त्यांची योजना ही प्रत्येक भक्ताच्या श्रद्धेवर चालते. तुम्ही जर आज खचलेले असाल तर समजा तुमचं मन नव्या सामर्थ्यासाठी तयार केलं जात आहे, कारण स्वामी समर्थ आधी पात्र घडवतात आणि मग त्यात कृपेचं अमृत भरतात. स्वामी भक्तांनो, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये लवकरच खूप सारे दिव्य आशीर्वाद येणार आहेत, ज्या आशीर्वादांनी तुमचं जीवन सुख समृद्धी आणि स्वामींच्या कृपेने भरून जाईल. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थांच्या आश्रयात राहणारा भक्त कधीच हरवत नाही. तो कधी कधी थांबतो, कधी कधी पडतो, पण शेवटी तो उठतो आणि पूर्वीपेक्षा अधिक प्रकाशमान होतो. स्वामी भक्तांनो, कधी कधी आयुष्याच्या जीवनामध्ये आपल्याला आयुष्यात अनेकदा असं वाटतं की आपण थांबलो आहोत, आपण संपलो आहोत, आता यापुढे आपला प्रवास बंद होणार आहे. परंतु तीच तर तुमची खरी सुरुवात असते. परमेश्वर तुम्हाला तुमच्या अशा वेळेमध्ये साथ देतात ज्यावेळी तुम्हाला कोणीच साथ देत नाही. म्हणून परमेश्वर हे जीवनामध्ये कशा प्रकारे येतील, कशा प्रकारे चमत्कार करतील
याची कल्पनाही आपल्याला नसते. स्वामी भक्तांनो, कधीकधी आपल्याला वाटतं की आपलं नशीब खराब आहे आणि स्वामी समर्थही आपल्याला साथ देत नाहीत. पण लक्षात ठेवा, खरं तर तुमचं नशीबही खराब नाही आणि स्वामी समर्थ तुम्हाला साथ देत नाहीत हा विचारही तुमच्या मनातील चुकीचा आहे. तुमचं नशीबही चांगलं आहे आणि स्वामी समर्थही तुम्हाला साथ देणार आहेत. फक्त योग्य वेळेची स्वामी वाट बघत आहेत. तुमच्या आयुष्याच्या पूर्ण कथेमध्ये सुवर्ण योग लिहिलेला आहे. तो योग आल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये अशा घडामोडी सुरू होतील ज्याच्यावर तुम्ही उघड्या डोळ्यांनीही विश्वास ठेवू शकणार नाहीत. स्वामी भक्तांनो, अनेकांना असं वाटतं की आपलं आयुष्य एकाच क्षणात बदलून जावं, परंतु तुम्हाला एक गोष्ट ऐकावीच लागेल की एका क्षणात सर्व काही बदलणं हे परमेश्वराकडे नक्कीच आपण मागू शकतो आणि परमेश्वर ते सुद्धा देतील. परंतु जर आपल्याला एका क्षणात विना कष्टाशिवाय विना प्रयत्नाशिवाय सर्व काही मिळालं तर खरोखर आपल्याला आपल्या पुढील जीवनामध्ये त्याची किंमत उरेल का? माणसाला सर्व काही एका क्षणात प्राप्त झालं तर माणूस त्या गोष्टीची किंमत ठेवू शकणार नाही. माणसाला वाटेल की हे सर्व काही तर मला एका क्षणामध्ये मिळालं आहे, मी ते असं उधळून टाकेल, मी ते असं संपवून टाकेल. मात्र जेव्हा माणूस कष्ट करून घाम गाळून विनवण्या करून भक्ती करून प्रत्येक गोष्ट हळूहळू प्राप्त करत असतो तेव्हा त्याला त्याची खरी किंमत कळत असते. ज्या माणसाने घाम गाळून आयुष्यभर कष्ट करून रुपया साचवून जी संपत्ती कमवली आहे त्या संपत्तीचा जेव्हा माणूस विचार करतो तेव्हा त्याला आपले जुने कष्ट आठवतात, जुनी गरिबी आठवते आणि तो त्या पैशाचा वापर जपूनच करतो. परंतु एखाद्याला अचानक 15-20 लाखांची 50 लाखांची लॉटरी लागते तेव्हा त्याला त्या पैशांची किंमत नसते. तो डोळे झाकून पैसे उधळत असतो. त्यामुळे फुकट मिळालेली अचानक मिळालेली गोष्ट माणसाच्या जीवनामध्ये फार मोठं स्थान निर्माण करू शकत नाही. माणसाला त्याची किंमत नसते. म्हणून प्रत्येक गोष्ट ही टप्प्याटप्प्याने हळूहळू माणसाच्या जीवनात माणसाला मिळायला हवी. त्यानंतरच माणसाला खरी त्या गोष्टीची किंमत असते. स्वामी भक्तांनो, या आपल्या जीवनामध्ये आपल्याला अनेकांनी फसवलं असेल, अनेकांनी आपला फायदा घेतला असेल, मात्र त्यांनी त्यांची चूक केली आहे. आपण अशी चूक कधी करायची नाही. त्याने कोणाला तरी फसवले म्हणून आपण त्याला फसवायचं असं अजिबात नाही. समोरचा चूक करतोय, ठीक आहे, आपण त्याला काही करू शकत नाही, मात्र आपण चुकणार नाही याची काळजी स्वतःने घ्यावी. ज्याने त्याने स्वतःची काळजी घेतली तर जीवनामध्ये कोणी कोणाचा फायदा घेणार नाही, कोणी कोणाचं वाईट चिंतणार नाही, कोणी कोणाचं वाईट करणार देखील नाही. म्हणून ज्याने त्याने प्रत्येकाने स्वतः चांगलं बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. स्वामी भक्तांनो, तुम्ही आज मनातून थकले असाल, तुम्हाला देवाशी बोलताना शब्दसुद्धा सापडत नसतील आणि तरीही तुम्ही जर स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवत असाल तर हा संदेश ऐकणाऱ्यांचं आयुष्य स्वामी समर्थ नक्कीच बदलतील. कारण स्वामी भक्तांनो, जो माणूस चांगल्या गोष्टींमध्ये सहभागी होतो त्याचं आयुष्य नेहमी परमेश्वर चांगलंच बनवत असतात. हा संदेश तुमच्या जीवनामध्ये अशी सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सर्व चांगल्या गोष्टी घडू लागतील. कारण कोणतेही 4 शब्द जेव्हा कानावर पडतात तेव्हा मनाला समाधान मिळतं, मनामध्ये दिव्य तेज निर्माण होतं आणि मनामध्ये मनोमन माणूस असा विचार करतो की होय, खरंच माझंही चांगलं होईल. हा सुंदर संदेश ज्या भक्तांच्या कानावर पडला आहे त्या भक्तांच्या जीवनामध्ये नक्कीच चांगल्या गोष्टी सुरू होतील. कारण भक्त चांगलं वागण्याचा प्रयत्न करतील, परमेश्वराची चांगल्या प्रकारे सेवा करतील, परमेश्वराला खरोखर मनापासून साद घालतील आणि ज्यांचं मन खरं आहे, ज्यांच्या मनामध्ये कपट नाही, ज्यांचं मन शुद्ध आहे, त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, त्यांच्या प्रत्येक प्रार्थनेला परमेश्वर उत्तर देत असतात. स्वामी भक्तांनो, माणसाच्या मनामध्ये कटुता असू द्या, परंतु कधीही
माणसाने माणसाची माणसासारखंच वागावं. तुमच्या मनामध्ये कोणाबद्दल तरी कटुता असेल तर ती संपवून टाका. कटुता जरी असेल तरी सर्वांशी चांगलं वागा. हळूहळू कटुता देखील संपत जाईल. स्वामी भक्तांनो, माणसाकडून चुका होतात, परंतु चुका सुधारायला शिका. वेळोवेळी चुका मान्य करायला शिका. चूक लपवून ठेवून समोरच्याचा विश्वासघात करू नका. स्वामी भक्तांनो, आजचा सुंदर संदेश नक्कीच तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस घेऊन येईल. आजचा हा संदेश तुमच्या मनामध्ये चांगले विचार निर्माण करेल. हा संदेश ऐकल्यानंतर तुमच्या मनातील चांगल्या इच्छाही नक्कीच पूर्ण होतील. पण स्वामी भक्तांनो, या संदेशाला एक लाईक नक्की करा. आणि ज्या भक्तांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी लगेचच चॅनलला देखील सबस्क्राईब करा. स्वामी भक्तांनो, स्वामी तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, अशीच स्वामींच्या चरणी प्रार्थना आहे. धन्यवाद.